हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. आता ॲक्च्युली मी निघालो आहे पिंपरी मार्केटला. मला रिंग लाईट आणायचं आहे की जसं मागच्या ब्लॉगमध्ये पण आपण बोलत आलो आहे, थोडा लाईटचा इश्यू फेस करतो आहे. तर एक एक इश्यू मी थोडे रिझॉल्व्ह करतो आहे आणि त्याच्यातलं फर्स्ट काम आहे रिंग लाईट, जेणेकरून आपल्याला चांगला उजेड मिळेल. काल आम्ही पिंपरी मार्केटला येऊन गेलो होतो, जिथे मोबाईल मार्केट आहे आणि तुम्हाला ॲक्सेसरीज वगैरे भेटतात. त्याच्यामध्येच रिंग लाईट वगैरे असे बरेचसे ऑप्शन्स तिथं अवेलेबल आहे. काल बघितलं पण आम्ही, बट कुठलाही रिसर्च करून नव्हतं आलो, त्याच्यामुळे कळत नव्हतं की कुठला घ्यायचा आणि कुठला नाही. त्याच्यामुळे काल रात्री घरी आलो, त्याच्यानंतर थोडं रिसर्च केलं, रिंग लाईट थोडे व्हिडिओज बघितले यूट्यूबला आणि मग ठरवलं की आपल्याला ज्या लाईटची गरज आहे तो एक कलरवाला लाईट आहे. तर असं सगळे एका लाईटमध्ये आहे. तो आहे डिजिटेकचा आणि ऑनलाईन त्याची प्राईस आम्हाला 1700 रुपये दाखवत आहेत आणि पिंपरी मार्केटला पण अराऊंड तेवढीच मिळेल. तुम्हाला खूप काही फरक बघायला मिळणार नाही ऑफलाईन मार्केट आणि ऑनलाईन मार्केटमध्ये. सो तो एक लाईट मी आता फायनल केला आहे आणि आता तोच घ्यायला चाललो आहे. त्याच्यासोबत अजून एक गोष्ट आम्ही ॲक्च्युली बघायला आलो काल, कॅमेरा क्रोमामध्ये पिंपरी मार्केटमध्ये, बट जो आम्हाला मिळाला नाही. आणि आता बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या हळूहळू मी ह्या एका ब्लॉगमध्ये बोलेल की नक्की मी करतो काय आहे. रस्ता जरी कोरडा दिसत असला तरी असं समजू नका की पुण्यामध्ये पाऊस नाही आहे. पुणे हाय अलर्टवर आहे, म्हणजे पुण्याला 3 दिवस रेड अलर्ट दिला आहे. त्यातला दुसरा दिवस आहे, 4 ऑगस्ट आजची तारीख आहे. आणि आता मागच्या 2 तासापासून कुठेतरी पाऊस थांबला आहे. बट सकाळपासून जो पाऊस होता असं वाटत होतं ना परत पुणे आधीसारखं जाम होणार आणि पाणी सगळीकडे पसरणार. बट तसं काही झालं नाही आहे. ब्रेक घेतला आहे, बट आता मी घराच्या बाहेर पडलो आहे आणि नेमका तेव्हाच पाऊस सुरू झाला आहे. तर होप सो की आपलं काम व्हायला पाहिजे. ही आहे ती डिजिटेकची रिंग लाईट आणि त्याच्यामध्ये मल्टी कलर आहे आणि एक नॉर्मलवाली पण आहे, 14 इंचेस आहे. त्याच्यामध्ये ही सिलेक्ट केली आहे. जसं मल्टिपल कलर ऑप्शन्स, आता तेच टेस्ट करतो आहे एकदा. इसका कलर चेंज करके भी एक बार वो दिखाना ना सेटिंग. ओके, और नॉर्मल एक सिंगल कलर चाहिए तो ये मतलब रहेगा या घूमते रहेगा कलर? नहीं, ऐसा चेंज करना है तो ही दबाना है जो अपन को चाहिए वो. रिंग लाईट घेतली फायनली आणि आता निघालो आहे घराकडे. इकडे पार्किंगचा खूप इश्यू आहे ॲक्च्युली. मी जस्ट आता जिथं गाडी पार्क केली होती, माझ्या गाडीच्या पाठीमागे ऑलरेडी 2 गाड्या होत्या. एक बुलेट होती, त्यानंतर बाजूला एक स्कूटीवाल्याने एकदम टाईट पार्क केलेली, त्याच्यामुळे माझी गाडी काढायला प्रॉब्लेम आहे. आणि इथं ह्या मार्केटमध्ये आल्यानंतर हा ट्रॅफिक आणि पार्किंग हे 2 इश्यू खूप आहे. बाकी सामान तुम्हाला सगळं मिळणार. जो तुम्ही बोलतात ना, इकडे PCMCचं मेन मार्केट पिंपरी मार्केट आहे, जिथं बारीक बारीक तुम्हाला सगळं सामान भेटणार. बट हा एक इश्यू आहे जो फेस करायला लागतो. आणि आता याला चिरून आपण निघूया पटापट पाऊस सुरू व्हायच्या आधी, कारण माझ्याकडे कुठलीही कॅरी बॅग नाही आहे. आणि पाऊस जर सुरू झाला तर हा रिंग लाईट आहे त्याच्यामध्ये पाणी जाईल आणि सुरू व्हायच्या आधीच खराब व्हायचे चान्सेस आहे, नाही तर मग मला कुठंतरी थांबायला लागेल. आणि जर कधी पिंपरी मार्केटला आला ना, एक शॉप दाखवतो तुम्हाला, तिथे एकदा ना सोया चाप वगैरे ट्राय करून बघा. हे जे आहे बॉम्बे सँडविच अँड ग्रिल, इथं फक्त चाप खाऊन बघा तुम्ही आणि बोलणार दादा काय रिकमेंड केलं दुकान. कधी बरेचशा लोकांचे चक्कर होतात पिंपरी मार्केटला येतात, बट इथं आल्यानंतर हे बॉम्बे सँडविच अँड ग्रिल हे शॉप मॅपला टाका आणि एकदा येऊन फक्त टेस्ट करून बघा, मग कळेल तुम्हाला PCMCमधले सगळ्यात बेस्ट चाप कुठं मिळतं. ती बघ ना काय सुपरस्टार वाटते इकडे. ती एकदम म्हणजे मिडलला बसली आहे, 4 अँगर तिकडे, 4 अँगर इकडे. असं वाटतं तिचे अवॉर्ड्स तिने तिथं लटकवलेले आहेत. हे इकडे रिंग लाईट आता सेटअप केलेलं आहे आणि असं ते स्टँड टोटल 5 फीटपर्यंत आहे. थोडंसं अजून जर याला कॉम्पॅक्ट केलं तर थोडीशी हाईट वाढेल 1/2 फीटने. आणि अशा प्रकारात आपण आता याची टेस्ट घेऊया. मोबाईल इथं माउंट करतो मी. एक काम कर, आजा भाई इधर. एक चीज जो रह गई हमसे लॉकडाउन में वो करते हैं, कच्चा बादाम, कच्चा बादाम. भाई तब फेमस नहीं हुआ, अब कर लेते हैं. काच अभी फेमस हो जाए तो आज जॉब करने की नौबत ना आती. लॉकडाउन में ये सब कर लेतो. ओके, तर आता मी मगापासून बोलत आलो आहे की ह्या ब्लॉगमध्ये काहीतरी गोष्टी मी बोलणार आहे. तर ते हे असं की आपण हा यूट्यूब चॅनल चालू केल्यापासून आपण जो आपल्याकडे मोबाईल होता, म्हणजे माझ्याकडे जो मोबाईल होता त्याच्यापासून सुरुवात केली होती. तेव्हा माझ्याकडे iPhone 11 होता आणि अर्चू आय थिंक iPhone 5S वापरत होती तेव्हा.
आणि त्याच्यानंतर जसं सुरुवात केली तेव्हा थोडंफार मला जाणवलं ना की एक चांगला मोबाईल पाहिजे. आणि जस्ट तेव्हा iPhone 14 पण लॉन्च झाला होता, त्याच्यामुळे आम्ही अर्चूसाठी iPhone 14 घेतला. आणि iPhone 14 घेतल्यानंतर आजपर्यंत म्हणजे चॅनल सुरू होऊन ऑलमोस्ट आता 2 वर्ष होतील आणि आपण iPhone 14नेच व्लॉग करत आलेलो आहोत. आणि मध्ये मध्ये जर जेव्हा चान्स मिळेल मला, म्हणजे अर्चू जर अवेलेबल नसेल तर iPhone 11ने मी करायचो. बट आता कॅमेरा क्वालिटी एवढी डिक्रीज झालेली iPhone 11ची की माझ्या मोबाईलने शूट करायचा काही संबंधच येत नाही. आणि तेव्हा कसं होतं की वर्क फ्रॉम होम चालू होतं, त्याच्यानंतर वर्क फ्रॉम होम संपल्यानंतर अर्चूला पण ऑफिसला जायला लागलं. दोघांच्या रुटीन ऑलमोस्ट चेंज झाल्या आणि थोडा प्रॉब्लेम यायला सुरुवात झाली. म्हणजे माझ्याकडे मोबाईल नसायचा आणि अर्चू पण दिवसभर ऑफिसला किंवा तिची शिफ्टप्रमाणे ती पण ऑफिसला असायची. ज्या टायमामध्ये ती अवेलेबल असायची तेव्हा ब्लॉग व्हायचा आणि जेव्हा ऑफिसला असायची तेव्हा बिलकुल नाही व्हायचा. तर अशा प्रकारात आम्ही फेस करत आणि मध्ये बरेचसा पण गॅप झाला होता. आता त्याच्यामुळे एवढी काही गरज पडली नाही. बट आता जसं आपण रेग्युलर येतोय सो असं जाणवलं ना की म्हणजे मीच एडिटिंग करताना मला एक गोष्ट जाणवत होती की क्वालिटी खूप लो येत होती मोबाईलची सुद्धा. कारण प्रत्येक आता कसं 2 वर्ष झालं आहे, आता कॉन्टेंट आपण बऱ्या प्रमाणामध्ये चांगला प्रोव्हाइड करतोय. बट कुठंतरी एक फॅक्टर जो मिसिंग आहे तो आहे क्वालिटी, आणि ती म्हणजे व्हिडिओ क्वालिटी. आणि त्याच्यावर आम्ही बऱ्याच दिवसापासून विचार करत होतो. कारण आता इकडे शिफ्ट झाल्यापासून थोडं आता कसं आहे, आमच्या विंडो जसं बोलत आलो आहे की पूर्ण एका साईडने विंडो, त्याच्यामुळे एक्सपोजरचा चला असं हा तर एक प्रॉब्लेम झाला. जसा माझ्या iPhone 11 माझा आता एवढी काही खास क्वालिटी नाही आहे, तो एक दुसरा प्रॉब्लेम. असे बरेचसे प्रॉब्लेम आहेत. तर हे सॉल्व्ह कसे करायचे. मग म्हटलं की आता जर यूट्यूबला ग्रोथ करायची, टू बी फ्रँक चांगली जर ग्रोथ करायची तर आपल्याला क्वालिटी कॉन्टेंट प्रोव्हाइड करायला लागतो, एवढं तर कळालं आहे. आणि आपण जे क्रिएट करतोय ते तर चांगलं आहे, बट ते प्रेझेंटेशनमध्ये थोडंसं कमी पडतं आहे. त्याच्यामुळे आम्ही विचार केला की आता एक चांगला कॅमेरा आपण आपल्या चॅनलसाठी घ्यावा लागेल आपल्याला, असं एकंदरीत आमचं दोघांचं मत झालं. मग थोडी आम्ही रिसर्चला सुरुवात केली. त्याच्यानंतर सगळ्यात आधी आता मोबाईल सोडून जर कॅमेराकडे जर तुम्ही गेले तर सगळ्यात आधी तुम्हाला लक्षात येईल, जे ब्लॉगर असतील, जे कॉन्टेंट क्रिएटर असतील त्यांना माहिती असेल की गोप्रो सगळ्यात आधी तुमच्या लक्षात येतो. आणि आता प्रॉब्लेम असा झाला की आता प्रत्येक म्हणजे एक गोष्ट सांगतो तुम्हाला. आम्ही गोप्रो घ्यायचं ठरवलं की गोप्रो 12 जो लेटेस्टवाला आहे तो घेऊया, ठीक आहे. बट त्याचा असा इश्यू आहे ना की गोप्रो तुम्ही दिवसा जर शूट करताय तर खूप मस्त क्वालिटी निघेल, खूप 4K मध्ये 60 FPS मध्ये तुम्ही किंवा 5K पर्यंत 5.3 पर्यंत तुम्ही व्हिडिओ शूट करू शकतात. बट जेव्हा लाईट असेल तेव्हा, म्हणजे इन शॉर्ट सनलाईट वगैरे दिवस एकदा का सनसेट झाला की गोप्रोची क्वालिटी खूप खालावते. आणि त्याच्यामुळे आता आमचं डेली ब्लॉगिंग आहे, आमचं काही असं ट्रॅव्हल कॉन्टेंट नाही आहे की आम्ही दिवसा दाखवू शकतो किंवा एखादा पर्टिक्युलर कुठेतरी सेटअपमध्ये बसून आम्ही व्हिडिओ बनवतो, असं नाही आहे. आमचं जसं आम्हाला थोडा टाईम मिळतो त्याप्रमाणे आम्ही व्लॉग शूट करतो. त्याच्यामुळे गोप्रो आम्ही तिथं रिजेक्ट केला. मग नंतर म्हटलं आता गोप्रो रिजेक्ट केला तर नेक्स्ट ऑप्शन काय जायचं की जे आपल्याला ज्याच्याने इझी होईल, हँडल करू शकतो आपण, तो म्हणजे DSLR. ठीक आहे, म्हणजे DSLRमध्ये कुठला आपण इझी हँडल करू शकतो त्या ऑप्शनकडे जाऊ. मग आता बरेचसे ब्लॉगिंग कॅमेरा पण आले, त्याच्यामध्ये सोनीने खूप चांगले ऑप्शन आहे. आणि तुम्हाला माहिती आहे सोनीचे कॅमेरे किती चांगले असतात. त्याच्यामुळे थोडीशी रिसर्च करून आम्ही सोनीच्या कॅमेराकडे वळलो. आणि सोनीचे 2-3 कॅमेरे आहे. एक सोनी ZV-E1, त्याच्यानंतर E10 म्हणजे 10, त्याच्यानंतर 1F म्हणून एक आहे, तो एक 38,000ला आहे. बट त्याचा प्रॉब्लेम असा आहे की त्याचं थोडंसं लिमिटेशन आहे. 4K मध्ये त्याच्यामध्ये लेन चेंज करता येणार नाही, जसं तुम्ही डिस्प्लेला टाकतो. त्याच्यानंतर E10 म्हणून आहे, तो आम्ही सिलेक्ट केला. बट E10 आम्ही आता घ्यायला जाणार, आम्ही सगळं फायनल केलं. त्याच्यानंतर आम्हाला कळालं की 10 जुलैलाच त्याचा Mark 2 म्हणजे त्याचं अपडेट व्हर्जन लॉन्च झालं आहे, जे की इंडियामध्ये अजून आलेलं नाही आहे. इंडियामध्ये ते पुढच्या महिन्यामध्ये ऑगस्ट एंडिंग किंवा सप्टेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये अवेलेबल होईल. तर अशा प्रकारात आम्ही कॅमेरा तर सिलेक्ट केला आहे E10 Mark 2, बट अजून तो इंडियामध्ये आता लॉन्च झाला नाही आहे. त्याच्यामुळे आता थोडासा वेट वाढला आहे. बट आता त्याच्यामध्ये अजून एक थोडासा पॉईंट ॲड झाला की सप्टेंबरमध्ये येतोय, तर सप्टेंबरमध्ये iPhone 16 पण लॉन्च होतं आहे. आणि आता माझा iPhone 11 जुना झाला आहे, त्याच्यामुळे मला मोबाईलची गरज पडणार आहे. सो आता ते पण आम्हाला कन्फ्युजन अजून क्रिएट झालं आहे की सोनीचा कॅमेरा घ्यायचा की फोन अपडेट करायचा. म्हणजे तिच्याकडे तर 14 आहे आणि माझ्याकडे आता जर सपोज 16 लॉन्च झालं तर मी 16 घेतो, म्हणजे जेणेकरून क्वालिटी भेटेल. तर असं एकंदरीत सगळं कन्फ्युजन तयार झालं आहे. गोप्रो तर रिजेक्ट केला, बट सोनी किंवा iPhone याच्यातून कशमकश चालू आहे की दोघांपैकी कुठला आहे. कारण आता कसं आहे, मॉलमध्ये कुठं अलाउड नसतो, ऑफिसेसमध्ये कुठं कॅमेरा अलाउड नसतो. आणि मोबाईल कसा आपण इझिली खिशामध्ये टाकून वगैरे आपल्याला वाटेल तेव्हा आपण ब्लॉग करू शकतो, शूट करू शकतो. एकंदरीत असं आहे. आणि कॅमेराची प्राईस ऑलमोस्ट 70 पर्यंत जाते, लेन्स वगैरे पकडून सगळं त्याचं
सेटअप पकडून आणि जो आयफोन लॉन्च होईल तो पण 75च्या रेंजमध्ये येईल. तर त्याच्यामुळे आता ते डिसाईड करायचं आहे. आणि जी गोष्ट मी आता ह्या येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये घेणार होतो ती 1 महिना आम्ही थोडीशी एक्सटेंड केली आहे. तोपर्यंत बेटर वे म्हटलं आता थोडा लाईटवर आपण काम करूया. जसं आता रिंग लाईट आता माझ्या याच्यावर तुम्ही फ्लॅश बघू शकता की रिंग लाईटचा पडतो, त्याच्यामुळे थोडं स्किन चांगली दिसत असेल, फ्रेम चांगली दिसत असेल. तसंच आता घरामध्ये थोडंसं अजून लॅम्प्स वगैरे तर एक आयडिया आहे, अर्चू वर्क करते त्याच्यावरती मागवणार आहे. आणि ते मागवल्यानंतर थोडंसं लॅम्प म्हणजे तो इश्यू सॉल्व आहे. जोपर्यंत कॅमेरा येत नाही तोपर्यंत आपण छोटं मोठं आपल्या याच्याने थोडं होम डेकोरमध्ये कव्हर करूया. आणि हा ब्लॉग इथे संपवतो. एकंदरीत आता जे कॉन्टेंट क्रिएशनमध्ये असतील त्यांना माहिती हे किती डिसिजन म्हणजे किती कन्फ्युजिंग डिसिजन आहे, कॅमेऱ्याकडे जायचं की मोबाईलकडे जायचं की गोप्रोकडे जायचं, आणि याच्यातच सगळं गुंतलेलो आहे. बट येणारा जो पण आता कॉन्टेंट आहे तो मला एकदम नेक्स्ट लेवल आणायचा आहे आणि त्याच्यासाठी जे पण करायला लागेल ते आता आपण तयार आहोत. आणि आजपर्यंत आपण यूट्यूबला काही इन्व्हेस्ट केले नव्हते, बट आता स्वतःहून आपण यूट्यूबमध्ये इन्व्हेस्ट करणार आहोत आणि चांगला एक बेटर रिझल्ट येईल अशी अपेक्षा आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून जितके सबस्क्रायबर लवकर लवकर वाढतील तितकी ग्रोथ चांगली होईल आणि असेच एक चांगलेवाले कॅमेराज आपण आपल्या सेटअपमध्ये ॲड करत जाऊ आणि चांगल्या प्रकाराचा हाय क्वालिटी कॉन्टेंट तुम्हाला बघायला मिळेल अशी आशा आहे. आणि थँक्यू आणि सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका.